महायुती विकासाची गाडी असून नरेंद्र मोदी इंजिन आहेत, देवेंद्र फडणवीस. पेण येथे महायुतीची भव्य सभा. आपली महायुती विकासाची गाडी असून नरेंद्र मोदी हे इंजिन आहेत, तर आघाडीत इंजिनही नसून डबे पण नाहीत. प्रत्येकजण इंजिन असल्याचे सांगत आहेत. या देशाच्या विकासासाठी एकच पर्याय नरेंद्र मोदी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेण येथे महायुतीचे रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या जाहीर प्रचार सभेत केले. रायगड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचार सभेचे आयोजन पेण येथे करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री उदय सामंत, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, रायगड लोकसभेचे उमेदवार खासदार सुनील तटकरे, आमदार रवींद्र पाटील, आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार प्रवीण दरेकर, आमदार अनिकेत तटकरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, सरचिटणीस मिलिंद पाटील, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, भाजपचे पेण विधानसभेचे प्रमुख प्रसाद भोईर आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की ही निवडणूक साधी निवडणूक नाही, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. एकीकडे विश्वगौरव नरेंद्र मोदी आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी आहेत. हा देश कुणाच्या हाती द्यायचा याचा निर्णय तुम्हाला करायचा आहे. महायुतीत एकीकडे शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, रामदास आठवले यांचा पक्ष, कवाडे यांचा पक्ष, जानकरांचा रासप आहे आणि आता राज ठाकरेंच्या मनसेची साथ महायुतीला लाभली आहे, तर दुसरीकडे त्या ठिकाणी राहुल गांधींची 26 पक्षांची खिचडी आहे, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. बाळगंगा धरणासंदर्भातील समस्या सोडवणार असून पेण भागातील पिण्याच्या पाण्याचा जलसिंचनाचा प्रश्न सोडवणार आहे. जगातील विकसित होणारी अर्थव्यवस्था भारतातील आहे. मोदीजींनी भ्रष्टाचार संपवला असून या देशाला जिवंत ठेवायचे काम मोदीजींनी केले आहे. खरी शिवसेना आमच्यासोबत आहे, तर विरोधकांच्या इंजिनामध्ये फक्त त्यांच्या परिवारासाठी जागा आहे, सामान्य माणसांसाठी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सगळा भारत देश हाच त्यांचा परिवार आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राहुल गांधी त्यांचे इंजिन दिल्लीकडे ओढतात, तर शरद पवार त्यांचे इंजिन बारामतीकडे ओढतात. उद्धव ठाकरे त्यांचे इंजिन मुंबईकडे ओढतात. शरद पवारांच्या इंजिनामध्ये फक्त सुप्रिया सुळे यांनाच जागा आहे. उद्धव ठाकरे यांच्या इंजिनामध्ये फक्त आदित्य ठाकरे यांनाच जागा आहे, त्यामध्ये संजय राऊतांनाही जागा नाही. या शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी टोलेबाजी केली. तर आपल्या महायुतीचे इंजिन नरेंद्र मोदी आहेत, त्याला वेगवेगळ्या पक्षांचे डबे लागले आहेत. त्यात गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, महिला, अल्पसंख्याक, भटके विमुक्त, ओबीसी अशा सर्वांना बसण्याची जागा आहे. सर्वांना यामध्ये बसून सबका साथ सबका विकास म्हणत आपली विकासाची गाडी पुढे चालली आहे. यासाठी रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना विजयी करा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर सुनील तटकरे यांनी सांगितले की 400चा आकडा पार होणार आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत. रायगडचा विकास होतोय. अनंत गीते तुम्ही निवडणुका लढवल्यात तेव्हा भाजप तुमच्या सोबत होती. अनंत गीते तुम्ही रायगडसाठी काय केलं, हा प्रश्न सुनील तटकरे यांनी उपस्थित केला. मोदींचं सरकार येणार आहे, खासदार म्हणून प्रामाणिक काम करणार असून रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुती 55 जागा जिंकणार असल्याचे सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले. तर रवींद्र पाटील यांनी सांगितले की नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे आहे, यासाठी सुनील तटकरेंना निवडून द्यायचे आहे. पेणमधून 50,000 मतांची आघाडी सुनील तटकरेंना मिळवून देणार असल्याचे पेणचे आमदार रवींद्र पाटील यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील, प्रीतम पाटील, वैकुंठ पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त करून सुनील तटकरे यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. महामुंबईसह सुनील पाटील, पेण. मी तुम्हाला ही विनंती करायला आलो आहे, हे काही लोकल इलेक्शन नाही आहे, हे देशाच्या लोकसभेचं इलेक्शन आहे. कोणाच्या हातात देश द्यायचा आहे याचंही इलेक्शन आहे. आणि या ठिकाणी तर रायगड मतदारसंघामध्ये गीते साहेब आमच्या सोबत उभे आहेत. आता गीते साहेब आमच्यावर टीका करतायत. जेव्हा आमची मतं घेऊन निवडून येत होते तेव्हा त्यांना दुखुल्या व्हायच्या आणि आता आमच्यावर टीका करतायत. पण गीते साहेब लक्षात ठेवा, या ठिकाणी खरी शिवसेना आमच्या सोबत आहे. कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे आमचे एकनाथराव शिंदेजी हे आता आमच्या सोबत आहेत. त्याच्यामुळे ज्यांनी बाळासाहेबांचा विचार सोडला त्यांच्या सोबत जनता कधीही जाणार नाही. आणि या ठिकाणी पेणमध्ये तर खऱ्या अर्थानं रविशेठ पाटीलही आहे आणि धैर्यशील पाटीलही आहे. काय उरलं आता? इथे काही उरलंच नाही आहे. अख्खा पेण तटकरे साहेब तुमच्या पाठीशी आहे. आणि आता या दोघांची दोस्ती पाहून मी देखील अचंबित आहे. रविशेठ पाटील मला म्हणतात काही झालं तरी धैर्यशील पाटलांच्याकडे तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. धैर्यशील पाटील म्हणतात रविशेठ पाटलांना डावलू नका.
ये तो फेविकॉल का जोड बन गया. पण मी आज तुम्हाला हे देखील सांगतो धैर्यशील पाटील, तुम्ही चिंता करू नका. या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. अभिषेक पाटील, धैर्यशील पाटील हे दोनही नेते या ठिकाणी तुमच्या सोबत असतील आणि हे दोन्ही नेते तुम्हाला योग्य ठिकाणी दिसतील, तुमची सेवा करताना दिसतील. हा माझा प्रण आहे, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये. आणि हे दोघे एकत्रित आल्यानंतर तटकरे साहेब, तुम्ही तर इतके हुशार आहात, तुम्हाला लोक कसे जोडायचे माहिती आहे. मी इतके वर्ष पाहतोय. तटकरे साहेब म्हणजे असे आतून कुठून घुसतात आणि बरोबर सगळा जुगाड जमवून परत येतात. आणि आता तर सगळे आणि मंचावरचे सगळे आमदार हे तर जर बघितले तर मला वाटतं तटकरे साहेबांना चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. आता हे लोक जाहीरनामे घोषित करतायत. काल शरद पवार साहेबांनी परवा जाहीरनामा घोषित केला. आता 542 लोकांमध्ये जे 10 लोक उभे करतात त्यांचा जाहीरनामा. काल उद्धव ठाकरेजींनी आपला जाहीरनामा घोषित केला. त्यांचा जाहीरनामा तर घोषित व्हायच्या आधीच जमिनीवर पडला. जाहीरनाम्यालाही मान्य नव्हतं की त्यांच्याकडनं आपण घोषित व्हावं. त्यामुळे बंधू भगिनींनो, आता केवळ आणि केवळ या ठिकाणी महायुती आहे. आणि म्हणून आपण ज्यावेळी सुनील तटकरे साहेबांचं घड्याळ दाबाल, तटकरेंना वोट तर मिळेलच, पण वोट हे मोदीजींना मिळेल. त्यामुळे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याकरता सुनील तटकरेजींना इथं निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद.